आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ता बनवणार आहोत। हा पास्ता खूपच चविष्ट बनणार। तर त्यासाठी मी इथे 1 पाव पास्ता घेतलेली आहे। सर्वात आधी आपल्याला या पास्त्याला उकडायला ठेवायचं आहे। तर मी इथे पाणी टाकलेली आहे। पाणी टाकल्यानंतर आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। जेवढा चवीला मीठ लागणार आहे तो आपल्याला आधीच टाकून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यामुळे हे एकमेकाला चिपकणार नाही। आणि त्यानंतर आणखीन थोडासा पाणी टाकून आता आपल्याला या पास्त्याला उकडायला ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर बघू शकता पास्ता छान असा शिजलेला आहे। मी मीडियम गॅसवरती 20 मिनिटं उकडून घेतलेली आहे। फुल गॅसवरती तुम्ही 15 मिनिटं उकडलात तरी चालेल। गॅस बंद केलेली आहे। आता आपण हा पास्ता एका चाळणीमध्ये काढून घेऊया। तर या प्रकारे मी एका चाळणीमध्ये हा पास्ता काढून घेत आहे। पास्ता काढून घेतल्यानंतर आता आपल्याला या पास्त्यावरून थंड पाणी टाकायचं आहे, जेणेकरून हे एकमेकाला चिपकणार नाही आणि छान असं मोकळे मोकळे होणार। तर आता पास्ता काढून घेतलेला आहे। त्याचबरोबर 2 कांदे आणि 2 टमाटर मी इथे बारीक बारीक कापून घेतलेली आहे। त्याबरोबरच थोडीशी पत्तागोबी कापून घेतलेली आहे आणि 4-5 मिरच्या आणि त्याचबरोबर थोडा कोथिंबीर कापून घेतलेली आहे। आता आपण या पास्त्याला फोडणी घालूया। तर तेल गरम झाल्यानंतर मी इथे थोडंसं जिरा मोहरी टाकलेली आहे। त्यानंतर मी इथे मिरच्या टाकलेली आहे। मिरच्या मी ह्या मोठ्या मोठ्याच कापून घेतलेली आहे। आणि त्यानंतर आता याच्यामध्ये बारीक कापलेले कांदे टाकलेली आहे। आता या कांदे मिरच्यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि यांना शिजू द्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता कांदे मिरच्या छान शिजलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये टमाटर टाकूया। टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि यांना पण छान शिजू द्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता टमाटर छान शिजलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये पत्तागोबी टाकूया। पत्तागोबी आपल्याला कचरटच ठेवायची आहे, म्हणून मी पत्तागोबी शेवटी टाकलेली आहे, म्हणजेच टमाटर शिजल्यावर टाकलेली आहे। आता आपण याच्यामध्ये थोडं अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया। थोडासाच टाकायचा आहे अद्रक लसूण पेस्ट। आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ, नाहीच्या बरोबर मीठ टाकायचं आहे, नाही टाकला तरी चालेल। आणि थोडंसं मिरची पावडर टाकायचं आहे। इथे अर्धा चमचपेक्षाही कमी मिरची पावडर टाकली आहे आणि थोडीशी हळदी पावडर। त्याबरोबरच मी हा पास्ता मसाला घेतलेली आहे। 5 रुपयेवाला पॉकेट आहे, 2 पॉकेट मी इथे टाकलेली आहे। तुम्ही कोणताही पास्ता मसाला इथे टाकू शकता। मी 1 पावसाठी 2 पास्ता मसाला टाकलेली आहे। आता या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये सोया सॉस टाकायचं आहे। सोया सॉस हा ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका अथवा नका टाकू। तर मी इथे 2 चमच सोया सॉस टाकलेली आहे। सोया सॉस टाकल्यानंतर या सोया सॉसला सुद्धा छान या मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला इथे पास्ता टाकायचा आहे। तर बघू शकता आपण आता इथे पास्ता टाकून घेऊया। बघू शकता किती छान असा पास्ता मोकळा मोकळा झालेला आहे। अजिबात हा चिपकलेला नाही आहे एकमेकांना। बघू शकता तुम्ही खूपच छान असं मोकळा मोकळा झालेला आहे आणि पूर्णपणे छान शिजलेला आहे। आता आपण यांना छान असं परतून घेऊया। बघू शकता 5 ते 6 मिनिटं, म्हणजे 5-6 मिनिटं छान असं फुल गॅसवरती परततच राहायचं आहे। आणि त्यानंतर आता पास्ता रेडी झालेला आहे। थोडा कोथिंबीर टाकून घेऊया। आणि कोथिंबीर टाकल्यानंतर बघू शकता आपला पास्ता एकदम झणझणीत रेडी झालेला आहे। खूपच चविष्ट लागतो हा पास्ता, लहान मुलं पण आवडीने खाणार। एवढा सुंदर बनतो हा पास्ता, एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा। बघू शकता बघायला पण किती छान असं झणझणीत दिसत आहे आणि चवीला पण खूप छान लागतो। तर एकदा तरी हा पास्ता नक्की ट्राय करा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।